टेनिस क्रिकेट लाइव चॅनल में आपका स्वागत है। हमारे चॅनल को सब्सक्राइब करें और चला तर जाऊया आपण काका मात्रे मॅन फ्रॉम अलिबाग विद्यानगर यांच्याकडे जाऊया। आजच्या तिसऱ्या दिवसाचं समालोचन करतील त्यांच्या समधुर वाणीमधून। हॅलो, धन्यवाद सर। गेले 2 दिवस आपण ज्यांना ऐकत होतो ते अर्थातच प्रवीण रेवणे सर, कालपे आणि त्याचबरोबर राम मोरे सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत। स्पर्धेकडे आपण वळूया। आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातला हा पहिला सामना तुम्ही पाहत आहात तो शिवराज क्रिकेट संघ राजे आरव विरुद्ध चंडिका देवी आरव या दोन संघांमध्ये नाणेफेक जिंकली। चंडिका देवी आरव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले। 5 षटकांचा सामना आहे आणि शिवराज क्रिकेट संघ राजे आरव या संघाला प्रथम फळीसाठी आमंत्रित केले। तर 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थात प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमी करत असतो ती श्री गणपती बाप्पा, महाराष्ट्रातला आराध्य दैवत अष्टविनायक। त्या गणपती बाप्पाला आपण प्रथम नतमस्तक होऊया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा। आणि त्यानंतर महाराष्ट्र आराध्य दैवत नुकतंच आपण 19 फेब्रुवारी हा छत्रपती शिवरायांचा अर्थात जयंती आपण संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगामध्ये जिथे मराठी माणसं होती त्या सर्वांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची जयंती आपण या ठिकाणी साजरी केली गेली। 5 षटकांचा सामना। तर त्या छत्रपती शिवरायांना आपण नतमस्तक होऊया आणि वळूया या। आज मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी हा राजभाषा दिन। सर्वांना मराठी राजभाषेचा अर्थातच आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया। अकल्पे ओव्हर कॅम्प क्रिकेट क्लब आयोजित ओव्हर कॅम्प कॅम्पचा राजा चषक 2021 वर्ष तिसरं। प्रथम क्रमांक 55,000 रुपये, द्वितीय क्रमांक 31,000, तृतीय क्रमांक 15,000, चतुर्थ क्रमांक 11,000, तब्बल 1,12,000ची ही क्रिकेट स्पर्धा। या माध्यमातून गेले 2 दिवस आपण स्पर्धा 182 देशामध्ये आपण जगामध्ये कुठेही गेलात तर ती स्पर्धा पाहू शकता। अर्थात थेट प्रक्षेपण PTC लाईव्ह संदीपजी वास्कर यांचं खूप मोठं नाव आहे कारण अनेक क्रिकेट स्पर्धा त्याने लाईव्ह केल्यात आणि नुकतीच तुम्ही कदाचित आम्हाला पाहिलं असेल ते अर्थातच नावासेवाची एक भव्य क्रिकेट स्पर्धा जी भिवंडी संघाने जिंकली होती गेल्या रविवारी। 2 लाखाचं पारितोषिक असणार ती क्रिकेट स्पर्धा आणि त्याच्यामध्ये केतन दळवी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी खूप चांगलं योगदान दिलं होतं। समालोचकांच्या माध्यमातून देखील बरीच मंडळी तिथे आपल्याला पाहायला मिळाली। आमचा आवाज आणि तुम्हाला अर्थातच मराठी हिंदी आगरी कोळी गीतं ज्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतील। बरेच वर्ष पनवेल परिसरामध्ये खूप चांगलं योगदान दिले ते गणेश साऊंड सिस्टीम पापडीचा पाडा, मंडप डेकोरेशन, ओव्हर कॅम्प राजा आणि ही स्पर्धा जिथे सुरू आहे ते अर्थात ठिकाण स्वर्गीय संतोषजी साळुंके मैदान सेक्टर 22 अकल्पे ओव्हर कॅम्प कारगर नवी मुंबई। खरं तर ही नावं माझ्यासाठी थोडीशी वेगळी नावं आहेत कारण प्रथमच मी या स्पर्धेसाठी आलो आहे तर चूकभूल द्यावी घ्यावी। तर आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे विद्यानगर अलिबाग आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला मैदानाकडे घेऊन जातोय। प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, स्पोर्ट्स शूज, गोलंदाज कूलर, फलंदाजासाठी वॉशिंग मशीन, उत्कृष्ट षटकार जो असेल त्यासाठी खास एक बॅट, मालिकावीर सायकल आहे जी गरज आहे काळाची कारण करोनाचं हे पर्व तुम्ही पाहतात आणि या पर्वामध्ये तुमचं शरीर तुम्हाला साथ देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आज आपण गेले 8-10 महिन्याचा जर विचार केला तर डॉक्टरांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की चालणं हे अतिशय आवश्यकच आहे
परंतु त्याचबरोबर सायकलिंग जर तुम्ही केली सकाळच्या सत्रामध्ये किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये तर ती निश्चित तुम्हाला आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण अजूनही काही सांगता येत नाही की पुढे भविष्यात अजून काय होणार आहे. तर हरकत नाही, आपण प्रत्येकजण त्याच्यावर मात करणार आहोत. तर या स्पर्धेसाठी ज्यांनी तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून ही खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न केली, त्याच्यामध्ये दीपकजी साळुंके सर, संदीपजी साळुंके, सुनीलजी साळुंके, संतोषजी रेवडे, संतोषजी भातुशे, विनायकजी जाधव, पवनजी केसरकर, चंद्रकांतजी रेवणे आणि संतोषजी साळुंके असे मान्यवर ज्याने अथक परिश्रम घेतले या स्पर्धेसाठी आणि ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केली. अतिशय सुंदर अशी खेळपट्टी आणि नक्कीच एक सुंदर असं मैदान क्रिकेटच्या माध्यमातून. तर या क्रिकेटच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा वळूया. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूबाजीचं युद्ध. पहिला सामना तुम्ही पाहतात. सामन्यासाठी सुरुवात होते. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये येते. ते आज शिवराज क्रिकेट संघ राजे आरोग्य ज्यांच्या नावामध्ये जय आहे आणि नॉनस्ट्राईकला फलंदाज प्रशांत. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. आमचे दोन्ही पंच या ठिकाणी पाहतात ते अर्थातच गणेशजी बाविस्कर सर घाटकोपर आणि त्याचबरोबर मनोजजी गुप्ता सर मुंब्रा याने खरं तर रायगड, ठाणे, भिवंडी या परिसरामध्ये लेदर त्याचबरोबर टेनिस विश्वामध्ये खूप चांगलं योगदान पंचांच्या भूमिकेत दिलेत. त्यांचं इथे आगमन माझे गुणरेखक दीपकजी शिंदे, आमच्या समाजाच्या पाठीचा कणा ज्याला म्हटलं जातं, ते या ठिकाणी गुणरेखकाची भूमिका निभावत आहेत. तर पहिल्या षटकासाठी पॉवर प्लेचं षटक इथे आपण पाहतोय. पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात होते. यष्टीपासून दूर आहे. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅन नाही, शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट वाईडिश मिड ऑफ, पण मिड ऑफ या उद्देशातून पहिला चेंडू आजच्या दिवसातला. हा चेंडू मात्र अर्थातच आपण पाहिला तर स्वैरचा इशारा येतोय आणि जेव्हा तुमच्यासमोर स्वैरचा इशारा येतो तेव्हा लगेच आपल्याला आठवण होते अर्थात वेस्ट इंडिजच्या त्या गोलंदाजी ज्याने 13 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळलं पण कधी आयुष्यात निश्चितच चेंडू स्वैर फेकला नाही, तो म्हणजे गोलंदाज. या ठिकाणी आपण पाहिला तर पुन्हा एकदा याबद्दल निश्चित बोलेन. वळूया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी हा चेंडू स्वैर होतोय. आणखीन एक इशारा तर मायकल होल्डिंग ज्याने क्रिकेट खेळलं, 13 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळलं, कधी स्वैर चेंडू फेकला नाही. आजच्या तिसऱ्या दिवशी सुरुवात मात्र स्वैरच्या माध्यमातून होते. 2 धावांचं योगदान आतापर्यंत मिळालं. ऑनसाईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन, त्याचबरोबर एक मिड ऑन. पुढचा चेंडू या ठिकाणी माझा बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडूला सरळ बिरकावून दिलंय. ते पाहताय चेंडू जातोय लॉंग ऑन, सी मारच्या पलीकडे येतोय. गगनभेदी, गगनचुंबी षटकार. येस, तर अष्टविनायकची आठवण या ठिकाणी तुम्हाला मगाशी करून दिली, याबद्दल निश्चित बोलणार आहोत. तर 7वा फलंदाज या स्पर्धेतला षटकाराने खातं उघडतोय. पुढचा चेंडू हवेत आहे. या ठिकाणी बॅटचा निश्चितच स्पर्श झाला होता, उंच हवेमध्ये चेंडू गेला. चेंडू इथे आपण पाहिला तर अर्थात शॉट कव्हरला हा झेल आणि पहिला धक्का बसतो. षटकार मात्र फलंदाज मैदानातून बाद फलंदाज खेळी इथे मात्र समाप्त. याचा आपण जर मी निश्चित उल्लेख करेन, कारण वेस्ट इंडिज संघाचा भंगार विकणारा तो खेळाडू अर्थातच ख्रिस गेल ज्याने भंगार विकत होता. पहा, आपल्या गावोगावी भंगार विकणारे बरेच जण येत असतात, त्यापैकीच एक होता अर्थात ख्रिस गेल, ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलं, वेस्ट इंडिज संघासाठी खूप मोठं योगदान दिलं. परंतु सामन्याची सुरुवात मात्र त्यांच्या आयुष्यातली सुरुवात त्यांनी षटकाराने केली होती. ती अर्थातच ख्रिस गेल या फलंदाजांनी वेस्ट इंडिज संघाचा इथे मात्र प्रशांती ती सुरुवात केली होती. मात्र आणखीन एक चेंडूवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ऑफसाईडला जिथे तुम्ही पाहिलं शॉर्ट कव्हरला झेल क्षेत्रशे चेंडूवर होता, तो अर्थातच प्रवीण यांनी झेल घेतला आणि पहिला धक्का धावा येऊन पोहोचल्या त्या 8 म्हटल्यानंतर अष्टविनायक ह्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. वळीया नवीन फलंदाज मध्ये येतोय राजेश. स्ट्राईकला मात्र विजय असेल. क्षेत्रक्षामध्ये कोणताही बदल नाही. या ठिकाणी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने
यावेळीचा चेंडू बॅटचा स्पर्श यष्टीच्या हातामध्ये महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये या ठिकाणी झेल आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय. शिवराज क्रिकेट संघ राजे आरव संघाला 2 धावपलकावर धावा येतात त्या 8. तर अशा प्रकारे गोलंदाजाला यश मिळते. गोलंदाज आपण इथे पाहतोय तो आज निलेश याला एक चांगलं योगदान मिळालं. धावसंख्या धावपलक 8. अष्टविनायक म्हटल्यानंतर नेहमी गणेश भक्त जे निश्चित सुरुवात करतात. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर पालीचा अर्थात बल्लाळेश्वर, त्यानंतर महडचा वरदविनायक, त्यानंतर पुणे शहरापासून साधारणतः 25 किलोमीटर असणारा थेऊरचा चिंतामणी, त्यानंतर अर्थातच मोरगाव 50 किलोमीटर साधारणतः पुण्यापासून असणारं मोरगावचं मयुरेश्वर, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामधलं कर्जत तालुक्यातील अर्थात सिद्धटेकचा सिद्धिविनायक जो निश्चितच उजव्या सोंडेचा गणपती म्हणला जात. याबद्दल बोलणार आहोत. वडियाम नवीन फलंदाज मैदानात येतोय. कुटुंबा चेंडू या ठिकाणी पहा यष्टी यशाने थोडीशी चूक केली. चेंडूला निश्चितच झेल घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला तो अर्थात शॉट गलीच्या दिशेने आणि तोपर्यंत मात्र 1 धावेचे योगदान. धावपलकार धावा येतात 1. एका धाव्याने खातं उघडते समृद्ध. आणि निश्चित आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 विकेट घेणारा म्हणजे हॅट्रिक घेणारा गोलंदाज आपल्याला अजून पाहायला मिळाला नव्हता. मात्र गोलंदाज या ठिकाणी निलेशला संधी होती, मात्र यष्टीच्या हातामध्ये हा झेल खाली पडला, जमिनीला स्पर्श झाला आणि ही संधी गमावली. समोर फलंदाज खेळतोय राजेश. या ठिकाणी गॅप शॉट करण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहता डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्राचे चेंडू जाणार आणि तोपर्यंत 2 धावांचं योगदान. तर या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य की सर्व आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षक ज्यांनी क्रिकेटवर प्रेम केलंय, त्याचबरोबर आमचे पंच, गुणरेखक, आमचे या ठिकाणी येणारे पाहुणे आणि खेळाडू यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था ही बहुधा पनवेल तालुक्यामध्ये फार कमी पाहायला मिळते. इथे मात्र स्लोरन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू उजव्या यष्टीच्या जवळून यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि पहिल्या षटकाची सांगता होते ती गोलंदाज निलेशची, जे षटक फेकलं होतं चंडिकादेवी आरव संघासाठी. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या. ते आमचे गुणरेखक दीपक शिंदे सांगतात की धावा येतात त्या 11. मात्र 2 फलंदाज गमावलेत. ते शिवराज क्रिकेट संघ राजे, पहिला फलंदाज विजय ज्याने 1 धावेचं योगदान दिलं आणि प्रशांत ज्याने षटकार मारला तो देखील नंतरच्या चेंडूवर बाद झाला. गोलंदाज पृथक्करण तुम्ही पाहिलं निलेशचं 1 षटक 0 निर्धाव 11 धावा आणि 2 फलंदाज बाद ही कामगिरी. तर नवीन षटक मैदानात येतोय. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी जसं मी सांगत होतो की 801 मधलं सिद्धटेकचा सिद्धिविनायक जो उजव्या सोंडेचा गणपती, त्याला असं म्हणतात की 21 फेऱ्या जर तुम्ही पूर्ण केल्यात तर तुम्हाला पाहिजे ते तुमचे नवस पूर्ण होतात असं म्हणतात. पण आत्तापर्यंत 3च अशा व्यक्तिमत्व आहेत ज्याने फक्त त्या गणपतीला फेऱ्या मारल्यात. 21 कोणी प्रयत्न करू नका, कारण उजव्या सोंडेचा गणपती, त्यानंतर रांजणगाव अर्थात महागणपती जे अगदी मुंबई माफ करा पुणे ते औरंगाबाद या रोडला हायवेला असणारं ते गणपती, त्यानंतर लेणोईचा गिरिजात्मज आणि शेवटचा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नर. तर ही अष्टमीची यात्रा तुम्ही नक्की करा, प्रत्येकाने करावी, त्याचं इच्छित फळ मिळतं. व या मैदानाकडे नवीन षटक गोलंदाज सत्यम, पावरप्लेचं दुसरे षटक 300 दशक 30 शॉट सर्कलच्या बाहेर असताना यावेळी सज्ज आणि समोर फलंदाज समृद्ध. या ठिकाणी चेंडूला मात्र अप्परकटच्या माध्यमातून चेंडूला निश्चितच यावेळी फेकून दिलाय. चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर सी मार्शच्या पलीकडे येतोय. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. माध्यमातून 7 या धावसंख्येवर असताना यावेळी गुडलेंग स्पॉटवरचा चेंडू पंचांकडे तिरका कटाक्ष. पंच हे नेहमी मैदानातील देव असं म्हणलं जातं, परंतु खेळाडूंना कधी पंचांचे निर्णय मान्य नसतात. या ठिकाणी तिरका कटाक्ष टाकला गेला आणि यावेळी मात्र तुम्ही पाहिलं पंच गणेशजी बावस्कर सर
यांच्याकडे अर्थात तिरकाकडे होता चेंडू मात्र निर्धाव धावफलकात धावफलकात धावा येतात त्या 17 आणि खतरा असं नेहमी जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. 13-17 ही अशुभ धावसंख्या, 21 ही शुभांक म्हणतात, 26 ही शुभ आणि अशुभ धावसंख्या. वळूया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. या ठिकाणी पहा चेंडू आखूड टप्प्याचा होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला, चेंडूला अर्थातच आपण पाहतायत एक धाव घोषित मिळते. चेंडू गेला गली क्षेत्रामध्ये जिथे कव्हर पॉईंटच्या माध्यमातून एक धाव, धावफलकात 1 निवाड 18 आणि समृद्ध याची वैयक्तिक धावसंख्या. 4 चेंडूचा सामना केलाय, 1 षटकाराच्या माध्यमातून 8 धावा. समोर राजेश वैयक्तिक 2 या धावसंख्येला खेळतोय. क्षेत्र पण जर आपण पाहिले तर या ठिकाणी यष्टीरक्षक यष्टीपासून दूर आहे. इथे शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर, एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिड ऑफ आपण पाहताय, एक डीप एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला आपण पाहिलं तर निश्चित शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक मिड ऑन आणि एक लॉंग ऑन. पुन्हा एकदा या चेंडू पाहतात, पुन्हा एकदा स्क्वेअरचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान मिळालं. आतापर्यंत या सामन्यामध्ये 3 चेंडू स्क्वेअर फेकले गेले, धावसंख्येत 1 निवाड 19. प्रथम फलंदाजी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये शिवराज क्रिकेट संघ राजे आरव हा संघ या ठिकाणी लढत देतोय. ती चंडिका देवी आरव या संघासमोर उशिरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी गेले 2 दिवस काही वेळ या स्पर्धेचं निश्चित यूट्यूब लाईव्ह पाहायला मिळालं. प्रेक्षकांची खूप चांगली उपस्थिती पाहायला मिळते. या ठिकाणी पहा उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेर चेंडू, मात्र यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता सुंदर खेळपट्टी आणि सुंदर असं मैदान. ओवे कॅम्प म्हटल्यानंतर कोयना धरण जे आपण नेहमी सातारा जिल्ह्यामध्ये पाहता, महाबळेश्वर आणि पाचगणीच्या बाजूला जो तिथंच त्या प्रकल्पग्रस्तच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा. पुढचा चेंडू हुक केलाय, बॅटचा स्पर्श झालाय, मात्र या ठिकाणी पाहूया पंच काय दर्शवतात. 1 धाव घोषित, 1 धाव मिळेल, कारण इथलं क्षेत्ररक्षण जर आपण इथे पाहिलं तर अर्थातच थोडंसं अधोरेखित केलं गेलं आणि त्यामुळे 1 धाव घोषित मिळाली. 1 धाव, संघाची धावसंख्या 20. 5 षटकांचा सामना. गोलंदाज आपल्या बॉलिंग धाव येतात 20. या ठिकाणी पहा गॅप शॉट, जबरदस्त टायमिंग शॉट, कव्हर पॉईंटच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत 2 धाव फलंदाजी पूर्ण केल्या. 3ऱ्या धावडी फलंदाज धावतोय आणि 3री धाव देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावांचं योगदान मिळालं आणि पुन्हा एकदा भंगार विकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाच्या क्रिस गेल याची आठवण करून दिली, ज्यांनी षटकारांनी खातं उघडलं होतं. त्यानंतर अनेक वेस्ट इंडिज संघाने मोठे मोठे फटके खेळ त्यांनी मारले, परंतु इतका आळशी क्रिकेटपटू होता की ज्याने आयुष्यामध्ये 3 धावा कधी घेतल्या नाहीत. हे देखील इतिहासात नोंद केली गेली. तर पाण्याची गरज मैदानाकडे मला वाटतं फलंदाजांना पाहायला मिळते. 3 धावांचं योगदान समृद्धला. समृद्ध याची वैयक्तिक धावसंख्या 3 वाढते, जाऊन पोहोचते ती 11 धावसंख्येवर आणि षटक क्रमांक 2 समाप्त होत तोपर्यंत धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 23. प्रति षटकाचा आपण विचार केला तर निश्चितच 23 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे साधारणतः 11.50 असणे धावसंख्या आले. या दरम्यान पुढचा सामना जय महाराष्ट्र अकालपे विरुद्ध अमरदीप धवली. तर जय महाराष्ट्र विरुद्ध अमरदीप धवळी या 2 संघामध्ये पुढची लढत असेल. मी विनंती करेन की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. संघनायक तसं दोन्ही संघनायकांना विनंती आपण यायचं आहे. इथे मात्र पाण्याची गरज आहे. पाणी हे काळाची गरज. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला आपण पाणी देऊन स्वागत करतो, बाकी चहा किंवा सरबत ही वेगळी गोष्ट आहे, परंतु पाणी द्या. आणि गेल्या 4 वर्षाचा आपण इतिहास पाहिला तर क्रिकेटमध्ये अनेक अशा दुर्घटना घडल्यात. अर्थात आपण श्री गणपती बाप्पा, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण साकडं घातले खेळाच्या अगदी पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभामध्ये की या खेळपट्टीवर आणि या सामन्यामध्ये कोणताही गालबोट लागू नये, कोणताही खेळाडू जखमी होऊ नये, यासाठी आपण ते साकडं घातलंय. ते गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना. धावफलकावर 3 धावा धावफलकार आहेत. समृद्ध आणि राजेश जोडी मैदानामध्ये आहे. 5 षटकांचे सामने आपण पाहतात. साधारणतः 9:30 मिनिटांनी सामना सुरू झाला. पुढचा चेंडू चांगली स्टेशन पाहायला मिळेल. चांगला चेंडू होता, गुडलिंग स्पॉटच्या जवळ चेंडू खाली राहिला. फलंदाजांनी मात्र प्रयत्न केला होता या ठिकाणी कट करण्याचा. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडू फळीचं योद्धा आपण पाहतात. आज
यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या नाही, डिसेंबरला सुरुवात झाली आणि बघता बघता महाराष्ट्रामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्यात. मात्र नाईट क्रिकेट स्पर्धांना या ठिकाणी बंधनं आलेली आहेत, हे देखील आपण विसरू नये. वर या मैदानाकडे यावी गुडलिंग स्पॉटवर हा चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरं षटक गोलंदाज निलेश ज्यांनी पहिलं षटक फेकलं होतं, 11 धावा दिल्या होत्या, थोडासा मागडा ठरला होता, मात्र 2 विकेट घेतले होते. कारण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये मी 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज असं मानलं जातं. इथे मात्र निलेशने 11 धावा खर्च केले होते. या षटकाचा विचार केला, आत्तापर्यंत 2 चेंडू त्यांनी निर्धाव फेकलेत आणि धावफलकामध्ये अर्थात वाढ नाही, 23 धावा धावफलकार आल्यात. काही पाहुण्यांचं देखील या ठिकाणी आगमन, क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारले तुम्ही पाहतायत. एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन. पुढचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, इथे फसला की काय, क्षेत्ररक्षण चेंडूवर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल आणि फलंदाज बाद. कव्हर किंवा साधारणतः इथे जर आपण पाहिला तर सिली मेडावनला जो क्षेत्ररक्षक आहे त्यांनी तो निश्चित प्रयत्न केला होता, इच्छा मनामध्ये होती की हा मी झेल घ्यायचा. तिसऱ्या प्रयत्नात झेल घेतला, क्षेत्ररक्षक होता चेंडूवर प्रवीण याने आतापर्यंत 2 झेल घेतलेत, खूप चांगले योगदान दिले. आणखीन एक फलंदाज मैदान गमावला, 3 फलंदाज गमावलेत. ते शिवराज क्रिकेट संघ राजे संघाचा फलंदाज. समृद्धीची खेळी समाप्त झाली ज्याने 8 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये एक षटकाराचा समावेश होता. नवीन फलंदाज मैदानात येतोय, निलेशला मिळते यश. निलेशने आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केलेत, पहिल्या षटकात 2, या षटकात 1. नवीन फलंदाज अविनाश. यावेळी प्रयत्न चांगला होता प्रवीणचा, कव्हर क्षेत्रामध्ये झेल मात्र घेतला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यष्टीच्या दिशेने चेंडू मात्र फेकला होता. बॅकअपला स्वतः यष्टी होता, तोपर्यंत मात्र पाहूया पंचांचा इशारा येईल. 2 धावा धावफलकावर. धावफलकार धावा येत आहेत, त्या 2 संघाची धावसंख्या 2 वाढते 25. 2 धावांनी राजेश जाऊन पोहोचते 4 या वैयक्तिक धावसंख्येवर, ज्याने 4 चेंडूंचा सामना केला. अतिशय सुंदर गुणलेखक दीपक शिंदे यांच्या माध्यमातून आडोशी कर्जतचे गुणलेखक आहेत. यावेळी ऑन साईडला चेंडूला खेळून काढलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान. 1 धाव संघाला मिळाली. 1 धाव मिळते ती फलंदाज राजेश वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. 6 धावसंख्येवर आणि एकूण धावफलकावर धावा वाढतात त्या 26. केतन दळवी एक खूप मोठं नाव आहे क्रिकेटच्या या परिभाषेमध्ये क्षेत्रामध्ये. मी जसं मगाशी म्हटलो 182 देशामध्ये जी स्पर्धा तुम्ही कुठे गेलात पाहू शकता, कारण 15 देश आफ्रिकन असे आहेत ज्यांच्यावर क्रिकेटमध्ये बंदी आहे, त्यामुळे त्यांना ते पाहता येत नाही. व या मैदानाकडे यावेळी चांगला चेंडू होता, चेंडूला अर्थातच मधल्या यष्टी दिशेने पाहिलं होतं, ते गोलंदाजांनी अपील केलं होतं, अपील पंचांनी फेटाळलं आणि फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. निर्धाव चेंडू सांगता होते. 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या 26. प्रत्येक षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः प्रति षटक 8.66च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर येते. प्रथम फलंदाजी करताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये शिवराज क्रिकेट संघ राजे या संघाचे मात्र ते 3 फलंदाज गमावलेत. अविनाश खेळतोय 0 धावसंख्येवर, राजेश खेळतोय 6 धावसंख्येवर. षटक होतं गोलंदाज निलेशचं. निलेशने या षटकामध्ये आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी केली, 3 धावा दिल्या. 1 फलंदाज बाद केलं, म्हणजे 2 षटकं गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 11, या षटकात 3, 14 धावा खर्च केल्या आणि 3 एक महत्वाचे फलंदाज बाद करण्यात यश ठरले. तर 3 षटकं इथे समाप्त होतात. येणारी 2 षटकं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये निश्चितच नेहमी म्हटलं होतं की मारधाडीची षटकं ज्याच्यामध्ये फलंदाज आक्रमक असतात, गोलंदाजांचा पूर्णपणे कस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि इथे मात्र पाण्यात टाटा एंड कडून जो एकच एंड आहे, नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय चंडिका देवी या संघाचा. तर एकाच गावातले दोन्ही संघ खेळत आरव. या ठिकाणी फुल टॉस, हवेतून खेळायचा प्रयत्न, बॅटचा स्पेस उघडलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवर पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. आणि इथे मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात यष्टीचा वेध घेतला नाही आणि नो बॉलच्या इशारामधून मात्र 3+1 4 धावांचं योगदान. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 3 धावा पळून काढल्या. क्रिस गेल
अतिशय आळशी खेळाडू. त्या या ठिकाणी मात्र फलंदाज अविनाश आणि राजेश क्रिसगेलची आठवण करून नाही त्यांनी दिली. 3 धावा पूर्ण केल्या. एकूण धावा मिळतात 4. धावफलकात वाढवते 30 आणि फ्री हिट. पुढचा चेंडू. आपली पत्नी आपली प्रेयसी जेव्हा पनवेलच्या मार्केटमध्ये किंवा इथे अगदी तळोजा मार्केटमध्ये असेल ना तेव्हा आपण बोर्ड पाहतो की एका साडीवर दुसरी साडी फ्री. ते जो आनंद असतो तो आनंद मिळतो त्या पत्नीला त्या प्रेयसीला. आनंद या ठिकाणी. पुढील चेंडू. या ठिकाणी फुल टॉस. चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद होणार नाहीये. धावचीतच्या रूपाने फलंदाज बाद होतो. या ठिकाणी पण स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आणि 2+1 3 धावांचा आणखीन एक योगदान. नो बॉल. नो बॉलचा इशारा या ठिकाणी येतो. 3 धावा मिळतात 33 धावा धावपल करायला. नो बॉलचा इशारा जेव्हा पंचांच्या माध्यमातून क्रिकेट रसिको अनेक वर्ष कपिलदेव निखळज तुम्ही पाहता ज्याने आपल्याला 1983चं वर्ल्ड कप जिंकून दिलं. कधी आयुष्यामध्ये नो बॉल फेकला नाहीये. किती ॲक्युरेट गोलंदाज असेल. ऑस्ट्रेलियाचं डेनिस लिली. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान अर्थातच इम्रान खान. त्यानंतर इंग्लंडचे इयान बॉथम आणि वेस्ट इंडिजचे लिव्स असे 5 गोलंदाज या क्रिकेट विश्वामध्ये होऊन घेतले. आयुष्यामध्ये कधीही त्यांनी नो फेकला नाही. हे वैशिष्ट्य आहे. पहा कशी गोलंदाजी केली असेल. आणि जेव्हा वाईटचा चेंडू येतो सोयरीचा चेंडू येतो तेव्हा लगेच तुम्हाला मायकेल हुंडिंग वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज पाणी मैदानामध्ये. येस पाणी घेऊन जा प्लीज. समालोचक विनोद जाधव आणि सुरेंद्र जाधव यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. तर इथे मात्र गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. 33 गोलंदाजीमध्ये बदल. नवीन गोलंदाज मंदार. कारण सलग 2 चेंडू जेव्हा निर्धाव फेकल्या या ठिकाणी नो बॉल फेकल्यानंतर संघटनांनी हॅलो. तर नो बॉल फेकल्यानंतर संघनायकाने बदल केले गोलंदाजामध्ये. गोलंदाज मंदारला या ठिकाणी आणलं गेले. समोर मात्र फलंदाज अविनाश. 2 या वैयक्तिक धावसंख्या खेळत असताना ज्याने 2 चेंडूचा सामना केला. गोलंदाज मंदार टाटा एंड कडून. पुढचा चेंडू. यावेळी कार्पेटसाने चेंडू खेळून काढलाय. जमीनला सरपटत चेंडू जातोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर कामगिरी करतोय. सरळ गोलंदाजीने चेंडू फेकी करतोय आणि तोपर्यंत 1 धावेचं योगदान मिळालं. धावफलकात 1नी वाढ. सरळ बॅटने खेळलेला हा चेंडू अर्थात आपल्याला सचिनजी तेंडुलकर आणि सुनीलजी गावस्कर यांची आठवण करून देते. सचिनजी तेंडुलकरांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मुंबईतल्या छोट्या गल्लीमध्ये मी खेळताना समोरच्या काचांचा विचार करायला लागायचा. मात्र या ठिकाणी हा झेल घेऊ शकले नाहीत यष्टेशक. इथे मात्र पहिल्या स्लिपच्या दिशेने हा चेंडू जमिनीला स्पर्श करतोय. 1 धावेचं योगदान. तर त्या गल्ली बोलामध्ये खेळताना त्या समोरच्या अर्थात बिल्डिंगचा मला विचार करायला लागायचा आणि त्यामुळे त्यांनी सरळ खालून खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॅटने चेंडूला चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांना नेहमी सरळ बॅटने खेळणारे फलंदाज म्हणून ओळखलं जातं. वळिया मैदानाकडे. पुढचा चेंडू. वळिया. सोयरीचा इशारा येतोय पुन्हा एकदा. हे षटकाचा आपण विचार केलं 3 षटकं समाधान. 4थं षटक मात्र थोडंसं खराब षटक पाहायला मिळतात. हिमांशू आणि मंदार याच्या माध्यमातून 2 नो बॉल आले. त्यानंतर 1 सोयर आला. मागलं षटक पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू. यावी पुन्हा एकदा त्याच दिशेने सरळ बॅटने खेळल्या चेंडूला. आता मात्र मिड ऑफ आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येणार. चेंडूची फेकी गोलच्या दिशेने होते. तोपर्यंत 2 धावांचं योगदान. 2 धावा संघाला अर्थात शिवराज क्रिकेट संघ राजेश संघाला घेऊन जातोय. 38 या धावसंख्येवर 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा पाहताय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी चेंडूचा फेस उघडला गेला. बॅटचा फेस उघडला येतोय. लॉंग ऑन सी मारच्या पलीकडे येतोय. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार.
9 धावांचं योगदान दिले आणि एकूण धावसंख्या धावप्रकार 45. मंदारचे षटक, मंदार आणि हिमांशू यांनी टाकलेलं षटक थोडं महागडं षटक ठरलं, कारण 9 चेंडूचं षटक आलं आणि 22 धावांची या ठिकाणी भागीदारी या दोन्ही खेळून पाहायला मिळाली. तर हिमांशू आणि मंदार यांचं षटक जर आपण विचार केला तर आमचे गुणलेखक दीपक शिंदे सांगतायत की या षटकात धावा आल्या 17 धावा, म्हणजे महागडे षटक समाप्त झालं. एकूण या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर 84 धावांचा उच्चांक नोंदवला गेला. जयमान मालदेव संघाच्या माध्यमातून धावांचा निच्चांक 18. आडोशी बी संघाच्या माध्यमातून सलग 3 षटकार. अनिकेत देवरे देऊळ या संघाच्या माध्यमातून सलग 3 चौकार मारणारा फलंदाज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला नाही मिळाला. विकेट हॅट्रिक देखील झाली नाही आहे. अर्धशतक मात्र अजय भातोशे 14 चेंडूमध्ये 50 नाबाद धावा हे एकमेव अर्धशतक नोंदवणारा फलंदाज तुम्ही पाहिलात. आणि वैयक्तिक धावांचा उच्चांक अजय भातोशे 68 धावा, 17 चेंडू, 8 षटकार आणि 3 चौकार. म्हणजे अलिबागच्या पंकज जाधव याची आठवण करून देणारा तो खेळ त्या अजयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अंतिम षटक असेल. अंतिम षटक घेऊन चंडिका देवी संघाचा शेवटचे षटक घेऊन गोलंदाज येतोय सूरज. शेवटचे षटक नेहमी मारधाडीचं षटक असं म्हणतात. आर या पार. पाहूया इथे काय घडणार. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्वैर दिशेपासून भरकटला गोलंदाज. इथे मात्र 1 धावेचं योगदान. 46 धावा धावफलकावर आतापर्यंत आल्या. 3 फलंदाज गमावल्यानंतर समोर फलंदाज खेळतोय अविनाश. वैयक्तिक 11 धावसंख्येवर 1 षटकारचा समावेश आहे. अविनाशसाठी क्षेत्ररक्षण पाहिलं तर या ठिकाणी अर्थातच शॉर्ट थनमॅन तैनात केलं. एक शॉर्ट पॉईंट आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ, एक लॉंग ऑफ. युवराजनं ऑफसाईडला असताना पुढचा चेंडू. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. चेंडूला अर्थात 1 बाउंड चेंडू सीमा रेषेजवळ जातोय. पंचांचा इशारा चौकार. एक सुंदर या ठिकाणी येतोय शानदार चौकार. हे अर्धशतक आणि भगवं वादळ तुम्ही पाहतात की या संपूर्ण मैदानामध्ये भगवे झेंडे जे आपल्या पायदात मराठा तितुका मिळवा आणि महाराष्ट्र धर्म वाढवा असं म्हणतात. 50 धावा धावपल घेतात. आखूट टप्प्यात चेंडू, एक मोठा प्रहार. चेंडू जातोय अर्थातच या ठिकाणी मिड विकेट सी मार्शे पलीकडे येतोय. गगनचुंबी गगनभेदी षटकार. पन्नास छत्रपती शिवरायांचा तो कारकीर्द तुम्ही आठवा. हिंदू धर्म, हिंदू स्वराज्य ज्यासाठी ज्याने फक्त 50 वर्षामध्ये जे योगदान दिलं ते अर्थात छत्रपती शिवराय हे कधी आणखी कोणी होऊ शकत नाही अशा प्रकारचं एक गीत तुम्हाला पाहायला मिळालं. पंचल डावीकडून उजव्या हाताने हा चेंडू मात्र फलंदाजी सोडून दिलाय. डाव्या एसटीच्या बाहेर स्वैरचा इशारा येतोय. मी मगाशी म्हटलं की शेवटचं षटक हे नेहमी मारधाडीचं षटक म्हणलं तर या षटकाचा तुम्ही विचार केलात तर हे षटक सूरज फेकतोय. पहिला चेंडू स्वैर आला, त्यानंतरचा चेंडू चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर स्वैर. म्हणजे 2 चेंडू फेकलेत आणि धावफलकावर आल्या त्या 12. 8 या अवांतर धावा या ठिकाणी दिल्या गेल्या. येस, 6 स्वैर आणि 2 नो बॉल. म्हणजे 8 चेंडू खराब. म्हणजे जवळपास हे 6 षटकांचा सामना इथे पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा नो बॉल. चेंडूला फेकून दिलाय. इथे मात्र पाहतात एक भिरकावून दिलाय चेंडू. लेफ्ट शॉट. येस, फेकी गोलंदाजी पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी येतोय आणि न सांगता गोल निश्चित पंच या ठिकाणी नो बॉल घोषित करू शकतील. फेकी गोलंदाजी हे तुम्ही नियम या स्पर्धेचा वाचलात. या ठिकाणी येतोय एक मोठा फटका. षटका 6 धावा. शिवराय हे आमचे आराध्य दैवत. तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलात, भारतामध्ये कुठे गेलात, जिथे अश्वारूढ पुतळा छत्रपतींचा पाहिल्यानंतर प्रत्येक मराठी माणूस त्या पुतळ्याला नतमस्तक होणार नाही असं होणार नाही. षटकार येतोय. 6 धावांचं योगदान. अविनाशच्या बॅटमधून सलग दुसरा षटकार. 3 हिट आणि या फ्री हिटच्या माध्यमातून धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 64.
धावांचा उच्चांक मगाशी तुम्हाला मी सांगितलं की 84 धावा जयहनुमान बालदेव संघाचा धावांचा उच्चांक नोंदवला गेला. इथे मध्ये 64 धावा धावपलकार आल्यात पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. अकुटब्या चेंडू होता या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटचा फेस उघडलाय. डीप स्क्वेअर लेग सी मारेच्या पलीकडे येतोय. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. अनिकेत देवरे देवळाई देऊळ हा या संघाचा फलंदाज ज्याने सलग 3 षटकार मारले होते. इथे मात्र हा दुसरा फलंदाज ठरतो या स्पर्धेमधला अविनाश ज्यांनी सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. धावपलकात वाढ झाली ती 70 धावा धावपलकार आल्यात. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी. खराब गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. एकाच गावचे आरव गावचे दोन्ही हे संघ आहेत. पेण तालुका पूर्व विभागातले हे दोन्ही संघ एकमेकांवर खेळतात. वळी या मैदानाकडे या ठिकाणी गॅप शॉट करण्याचा प्रयत्न केलाय गली आणि च्या दिशेने. गलीमधून चेंडूला मात्र 1 धावीचं घोषित स्वरूप येईल. 1 धाव संघाच्या माध्यमातून अविनाशच्या धावसंख्येत एकनी बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या 3 षटकार 4 षटकार 1 चौकांच्या माध्यमातून तब्बल खेळतोय आणि धावपलकार धाव येतात त्या 71 30 या धावसंख्येवर खेळतोय. 30 धावसंख्या. एक पहा किती सुंदर फलंदाजी. नवीन फलंदाज आता राजेश त्याने देखील प्रयत्न केलाय. हा चेंडू आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला हा झेल पहा. दुष्काळ 13 पाहिला हा देखील झेल सोडला गेला. 2 धावा तर फलंदाजी पूर्ण केला. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचीत. या क्रिकेट मधली आत्महत्या. आणि पहिली या स्पर्धेमधली जी भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते ती फलंदाज अविनाश आणि राजेश याच्यामध्ये 50 धावांची. जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या भागींसाठी. खूप चांगलं योगदान दिलं गेलं. धावचीतपणे फलंदाज बाद होतोय आणि चौथा धक्का बसला. इथे मात्र शिवराज क्रिकेट संघ राजेश संघाला धावचीत फलंदाज राजेश या ठिकाणी बाद झाला. यावेळी मात्र कार्पेटसाने चेंडू पाहायला मिळेल. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जाणार आणि तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावांचं योगदान. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही इथे पाहायला मिळतंय. पहिलं सत्र समाप्त होतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर शिवराज क्रिकेट संघ राजे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 4 गडी बाद 75 धावा या धावपलकार नोंदवले. 76 धावांचं लक्ष्य असणार आहे. ते चंडिका देवी आरव या संघाला 76 धावांचा विचार जर आपण केला 5 षटकांचा सामना आहे. 15.20च्या सरासरी धावांची गरज आहे. आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी चंडिका देवी आरव संघाला. शेवटच्या षटकाचा विचार जर आपण केला तर सूरज हा अतिशय महागडा गोलंदाज ठरला. सोयीची खैरात तिथे केली गेली आणि आमचे गुणलेखक दीपक शिंदे या ठिकाणी सांगतात की हे दोन्ही पेण तालुक्याच्या पूर्व विभागातले या षटकात तब्बल 28 धावा खर्च केल्या गेल्या. तर हे लक्ष तुम्हाला पाहायला मिळते. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. 76 धावा प्रतिशकडे 15.20 ही सरासरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त फलंदाजी अविनाशच्या माध्यमातून ज्याने 34 धावा 4 षटकारांचा 1 चौकाच्या माध्यमातून खेळी सजवली. नाबाद ही जी खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि एक धावांचा डोंगर उभा केलाय तो चंडिका देवी आरव या संघासमोर. त्याचं दुसरं सत्र या ठिकाणी सुरू होईल पण तत्पूर्वी जय महाराष्ट्र आणि अमरदीप ढवळी जय महाराष्ट्र अकाल्पे आणि अमरदीप ढवळी या 2 संघामध्ये पुढची लढत असणार आहे. आणि ही जे लाईनअप पहा अतिशय सुंदर लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. ती स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 17 वर्ष झाली यावर्षीची क्रिकेट स्पर्धा नाही आहे परंतु लाईनअप मात्र त्यांनी शिकवली. आणि आज पनवेल तालुक्यामध्ये आपण पाहिलं आम्ही नुकतीच नावाशिवाची क्रिकेट स्पर्धा केली तिथे देखील अशा प्रकारचं लाईनअप पाहायला मिळालं. तर या 76 धावांचा लक्षाचा पाठलाग कसं करणार याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी घेऊन जातो ते आमचे समालोचक अकाल्पेचे प्रवीण रेवणे सरांकडे. ओव्हर टू प्रवीण रेवणे सर. धन्यवाद. ओव्हर टू डीजे. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी आपण पाहतोय अतिथी देवो भव भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासली जाते. काही अतिथींचा या ठिकाणी सन्मान होतोय. ओवेकामचा राजा चषक या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासली जाते आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय.
मी विनंती करतो या ठिकाणी सर्वप्रथम गोविंद मामा जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. विनंती करेन या ठिकाणी संतोषजी रेवणे ओवेकॅम्पच्या राजा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गोविंद मामा जाधव यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर संदीपजी रेवणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हरिभक्त पारायण संदीपजी रेवणे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तदनंतर अकलपेक गावचे या ठिकाणी गावप्रमुख ज्ञानेश्वरजी सावंत यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. ज्ञानेश्वरजी सावंत. तदनंतर संजयजी रेवणे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. तदनंतर गोविंद मामा साळुंके यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. तदनंतर कृष्णाजी भातोसे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. ओवेकॅम्पचा राजा चषक आलेल्या सर्व मान्यवरांचे किडर सिंगांचं पुन्हा एकदा या चषकामध्ये शब्दसुमनानी हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू प्रवीण रेवणे. हॅलो, धन्यवाद काका म्हात्रे विद्यानगर अलिबाग. आज तिसऱ्या दिवशी त्यांची साथ भेटते पूर्ण या ओवेकॅम्पच्या राजा चषकाला आणि समालोचना. हा बघा फुलटॉस चेंडू होता, पंचांनी इशारा केलाय. हा चेंडू सुरेर घोषित केलाय. उघडा डोले बघा नीट, फ्री हिट हा चेंडू असेल. ज्या पद्धतीने गोलंदाजांनी पहिलाच चेंडू फेकला, छातीगत असला हा चेंडू, पहिला चेंडू फ्री हिटचा एक बोनस असेल. आपण दोन संघांमध्ये पहिला सामना पाहतोय. आजचा तिसरा दिवस. राजे आराव विपक्ष चंडिका देवी आराव हे दोन्ही पण संघ एकाच गावातील. तब्बल 75 धावा कुठलेत आणि 76 धावांचा आव्हान असेल पहिल्या सत्रामधलंच. आजचा हा तिसरा दिवस. हा बघा बॅटचा एज घेऊन जातोय, चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. डिक्लेअर एक धाव येते. एका धावेने जर विचार केला 75 धावांचा पाठलाग करताना 3 धावा लागलेत धावफलकावरती. ओवेकॅम्पचा राजा चषक आजचा हा तिसरा दिवस. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 4 दिवसाचे आयोजन. नक्कीच एक कोयना क्रिकेट समाजाला आणि क्रिकेट खेळाडूंना जी आतुरता होती ओवेकॅम्पचा राजा चषक हा कधी येणार, ती आतुरता मात्र संपली आणि त्याचा आरंभ झाला 25/2/2021 रोजी. हा बघा फुलटॉस चेंडू खरपूस समोचार घेता आला नाही. उंची जास्त, लांबी कमी, शतक्षण झेल टिपतोय का आणि पहिलाच झटका बसतोय आणि पहिलाच मासा लागतोय मोठा गराला. बॅक टू पवेलियन येतोय पहिलाच फलंदाज. जय महाराष्ट्र अक्कलपे संघाचा संघनायक आणि अमरदीप धवली लहू यांचा संघनायक जर मैदानावरती कुठे असतील तर समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. ओंकार शेला. हॅलो, हा फलंदाज बाद झालाय. पंच्याहत्तर धावा बाद करताना आपण पाहतोय चंडिका देवी हा संघ. हा असा फटका आपण पाहतोय स्टेट ड्रायव्हर मारलाय. तेवढाच चालक क्षेत्रक्षण फेकी करतोय, अचूक फेकी करतोय आणि पुन्हा एकदा संकटाला धावून जातो तो फलंदाज. अतिघाई संकटात घेऊन जाते या फलंदाजाला. जवळजवळ दुसरा झटका बसतोय तो चंडिका देवी आराव संघाला.
हॅलो, P1चं षटक चालू असताना आपण म्हटलं जातं काका मात्रे की हाणामारीचं षटक म्हटलं जातं पॉवर प्लेचं षटक, आणि या हाणामारीच्या षटकामध्ये कुठेतरी दोन फलंदाज बाद होतात कारण का आपल्याला 76 धावांचा पाठलाग करतोय. कारण का छोटीशी ना होईना पण पार्टनरशिप महत्त्वाची ठरेल या मैदानावरती. जर या मैदानाचा जर लेखाजोखा पाहायचं म्हटलं तर कालच्या दिवसामध्ये अक्षरशः चौकार षटकारांची आतिषबाजी होती, पण सकाळच्या सत्रामध्ये धावा निघण्यामध्ये फलंदाजाला थोडीशी कस करावी लागते या मैदानावरती. पुन्हा एकदा चेंडू घेतो बॅटच्या रडारमध्ये, क्रॅकिंग शॉट, कॉपी बुक स्टाईल फटका येतो, षटकार. या षटकाराने धावसंख्यामध्ये जर विचार केला तर धावा लागले धावफलकावरती, त्या 10 धावा लागले धावफलकावरती. 10 का दम दाखवायला लागेल. 10 या आकड्याचा पण आपण उल्लेख केला तर नक्कीच सांगू शकतो. आता मात्र घेतलाय पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये, तोसा आपण स्टाईल फटका पाहतोय, उंच भरारी घेतोय, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. नक्कीच सुरतच्या बॅटच्या पट्ट्यामधून आलेला हा दुसरा षटकार बघतोय. धावांचा जर विचार केला तर धावा लागले धावफलकावरती, 16 धावा लागले धावफलकावरती. 16 वरीस धोक्याचं म्हटलं जातं, पण ही 16 धावा धोक्याची ठरते का हे पण पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण का आपण 76 धावांचा पाठलाग करतोय, तर 76 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी मोठे फटके आलेच पाहिजे बॅटच्या पट्ट्यामधून. आपण पाहतोय पंच आमच्याकडे फिरलेत, नो डाऊट वाईट चेंडू घोषित केलाय. या वाईट चेंडूने जर विचार केला धावा लागले धावफलकावरती, त्या 17 धावा लागले धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय माझ्यासोबत जोडलेत गुणलेखक आणि काका मात्रे विद्यानगर अलिबाग इथून आलेत. नक्कीच आजचं खऱ्या अर्थाने आजचं चांगला सुपर सॅटरडे म्हणावे लागेल आजच्या दिवसामधला. हा बघा आखूड टप्प्याचा मारा करतोय, चेंडूने बॅटचा संपर्क तुटतोय. ज्या पद्धतीने फलंदाजाने बॅट फिरवली, नक्कीच बॅटच्या रडारमध्ये जर हा चेंडू भेटला असता तर नक्कीच षटकारांमध्ये परिवर्तन झालं असतं. आपण पाहतोय 1 षटकांचा खेळ संपलाय. 1 षटकांच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर धावा लागले धावफलकावरती 17 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जाऊया डीजे मास्टर गणेशकडे. दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज आपण विचार पाहतोय चंडिका देवी आराव संघाकडून, टाटा एंड कडून राजा आराव कडून विजय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. P1चं षटक आपण पाहतोय दुसरं असेल या ठिकाणी. पुन्हा एकदा डोपरी शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडण्याच्या अगोदरच फलंदाज बॅट फिरून होतो या ठिकाणी आणि चेंडूचा आणि बॅटचा संपर्क तुटतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्या पद्धतीने गोलंदाजी करते, टिप अँड टॅप पद्धतीने आपण पाहतोय मैदानावरती. एक पुन्हा एकदा बघा सन्मान देण्याचा प्रयत्न होता आणि बॅटचा संपर्क तुटतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी होती तीच गोलंदाजी करतोय आपण पाहतोय या मैदानावरती. अक्षरशः 76 धावांचा पाठलाग करताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 स्त्रवले धावफलकावरती, त्या 17 धावा स्त्रवले धावफलकावरती. जिम्मेदारी घ्यावी लागेल कुठल्याही फलंदाजाला. सूरज भोसलेला घ्यावी लागेल. ज्या पद्धतीने सूरजने 2 षटकार ठोकले त्या मैदानावरती. कारण का सूरज भोसले एक नावाजलेला पेनपूर्व विभागामध्ये हा फलंदाज म्हटला जातो. पुन्हा एकदा बघा खोलवर लाईनचा हा चेंडू आपण पाहतोय, मिडॉनच्या रिझनमध्ये जातोय. 1 धाव तर घेतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न का करतोय, नक्कीच कुठेतरी संकटाला सामोरं जातोय का काय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं 2 गडी बाद झालेत. आता मात्र या 2 धावाने जर धावांचा जर विचार केला तर धावा लागले धावफलकावरती, त्या 18 धावा लागले धावफलकावरती. हा चेंडू बघा पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू होता. फलंदाजाला मात्र संधी तेवढी दवडता आली नाही. या चेंडूचा जर पुरेपूर फायदा घेतला असता स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये नक्कीच हा
सावकारामध्ये रूपांतर केलं असता काय गोलंदाजी करतोय बघा. जसं समुद्रातून आपण सुई काढण्यासारखी गोलंदाजी करतोय तो गोलंदाज विजय. विजयनं 4 चेंडू फेकलेत आणि फक्त एकच धाव दिले. काका मात्रे ज्या पद्धतीने 75 धावा कुठून काढलेत आणि 76 धावांचं आव्हान आहे. ज्या पद्धतीची फलंदाजी पाहिजे होती प्रेक्षकांना काय पाहिजे असतं. षटकार चौकारांची आतिषबाजी, एक रोमांचक भरा सामना पाहिजे असतो. त्या पद्धतीचा सामना आपला पाहायला भेटत नाही या मैदानावरती. आता मात्र अकोट टप्प्याचा चेंडूचा मारा करतोय तो गोलंदाज. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अक्षरशः पूर्णपणे एकतर्फी गोलंदाजी पाहायला भेटते. चंडिका देवी आरावच्या फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी बांधून ठेवले या मैदानावरती, पूर्णपणे जखडून ठेवले या मैदानावरती. आता मात्र उंची जास्त, आता मात्र झेल टिपतोय का, शॉर्ट मिडल रिझन मध्ये आलेला क्षेत्ररक्षण खाली येतो, झेल खाली. पुन्हा एकदा तिसरा झटका बसतो या ठिकाणी चंडिका देवी आराव संघाला. तर धावा लागले धावफलकावरती, त्या 18 धावा लागले धावफलकावरती. काय षटक बघा या गोलंदाजाने फेकले. जर विचार केला विजयचा, 1 धाव दिले फक्त आणि 1 विकेट घेतलाय. काय गोलंदाजीचा प्रात्यक्षण दाखवलंय मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये 17 धावा तब्बल काढल्या होत्या आणि दुसऱ्या P1च्या षटकामध्ये फक्त 1च धाव काढले. आता मात्र गोलंदाजाला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येते तो अविनाश. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि तिसरा षटका घेऊन येतो या मैदानावरती तो अविनाश. दोन्ही संघांचा जर विचार केला, दोन्ही पण संघ एकाच गावामधले संघ, परस्परा विरुद्ध हे खेळलेले दोन्ही पण संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ढकलून दिला. चेंडू जिंकतोय का पायाचे, इथं मात्र चेंडू जिंकतोय आणि जातोय खणखणीत चौकार. असेल आमचे गुणलेखक सांगतात दीपक शिंदे. 19वा फलंदाज जावेद या चौकाराने खातं खोलते. एक उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय जावेदच्या रूपाने. जेव्हा जेव्हा गरज भासते चंडिका देवी संघाला, तेव्हा तेव्हा हा जावेद धावून येतो. त्याच पद्धतीने त्या मैदानावरती धावून आला. आता मात्र बॅटचा एज घेतोय. नक्कीच आपण पाहतोय 1 धाव तर भेटते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय का, माणूस असतोय का, कारण का ज्या पद्धतीने आपण पाहिलं क्षेत्ररक्षण, गचाल क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. जिथं 1च धाव होती तिथं 2 धावा आपण पाहतोय. नक्कीच चेंडू जर बाहेर गेला तर डिक्लेअर झोन मध्ये तर डिक्लेअर धाव भेटू शकतो. मला वाटतं क्षेत्ररक्षण वाट पाहिली असेल की चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय का. अंकुश चालकेला विनंती करतोय लगेच जायचं नाणेफेकीसाठी. जय महाराष्ट्र अक्कलबाई संघाचा संघनायक आणि अमरदीप धवळी संघाचा संघनायक अंकुश चालके लगेच जायचं नाणेफेक. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 5 सामने खेळवायचे. 2 दिवसामध्ये जर विचार केला तर 4 सामने आपण पाहिलेत आणि आजच्या दिवसामधला सुपर सॅटरडे 5 सामने खेळवायचे. या 2 धावाने जर विचार केला तर धावफलकावरती धावा लागलेत, 20 धावा लागलेत. बघा पुन्हा एकदा बॅटचा एज घेतोय. चेंडू जातोय लेग स्लिपच्या रिझन मध्ये आपण पाहतोय. 1च धाव घेतोय पुन्हा एकदा हा फलंदाज आणि एका धावाने धावफलक खालता ठेवतोय. 76 धावांचा पाठलाग करताना धावांचा जर विचार केला तर 21 धावा लागलेत धावफलकावरती. संत गतीची फलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती चंडिका देवी आराव या संघाकडून. ज्या पद्धतीने राजे आराव संघाने फलंदाजी केली होती, अक्षरशः षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती या मैदानावरती. पुन्हा एकदा बघा बॅटच्या रडार मध्ये चेंडू येतोय, टॅप टू टॅप जातोय दणदणीत षटकार. अमरदीप धवळी खोपोली या दोन्ही संघाच्या संघटनेकडे कृपया नाणेफेक कक्षामध्ये यावं, आपल्या नम्र विनंती.
कारण दुसऱ्या सामन्याच्या आजच्या नाणेफेक या ठिकाणी काही क्षणात होईल. होऊया आमच्या समालोचन कक्षामध्ये. नक्कीच ह्या षटकाराने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी चंडिका देवी आराव संघ. कारण का आपण 76 धावांचा पाठलाग करतोय. आपल्या बॅटच्या पट्ट्यामधून बॅटच्या रडारमधून मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके आले पाहिजे आणि मोठा फटका आपण पाहतोय बॅटच्या रडारमधून आलाय तो सत्यमच्या. आणि या षटकाराने जर विचार केला तर धावा लागले धावफलकावरती ते 27 धावा लागलेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. जर विचार केला अविनाशच्या गोलंदाजीचा तर अविनाशच्या 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा दिलेत. ज्या पद्धतीची संघनायकाचा विश्वास सार्थ ठरून जी गोलंदाजी दिली होती त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला भेटत नाही. पण चांगली फलंदाजी मात्र पाहायला भेटते. पुन्हा एकदा बघा टप्प्याचा फेकी करतोय हा गोलंदाज. नक्कीच चेंडूने बॅटचा संपर्क तुटतोय. ज्या पद्धतीने बॅट फिरवली होती वेगाने त्या पद्धतीने मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नक्कीच होऊ शकला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो गोलंदाज. आता मात्र गोलंदाज कमबॅक करतोय या मैदानावरती. हा बघा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच बॅटच्या पट्ट्यामध्ये आला चेंडू. लॉंग ऑन रिझन मध्ये गेला. मिड ऑन रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव तर काढले. दुसरी धाव पण नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगल्या धावा भेटत नसतात मित्रांनो. धावा चोराव्या लागतात आणि चोरण्याचं काम उत्तमरित्या करतात हे 2 फलंदाज. या 2 धाव्याने आपण विचार केला धावांचा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागलेत धावफलकावरती. 76 धावांचा पाठलाग करताना 29 धावा लागलेत धावफलकावरती. या जाऊया डीजे मास्टर गणेश यांच्याकडे. धावा झाले धावफलकावरती 29 धावा झालेत. जाऊया काका मात्रे यांच्याकडे टॉस का बॉस मध्ये. जय महाराष्ट्र अकाल्पे आणि अमरदीप धवळी खोपोली या 2 संघामध्ये संघनायक इथे आलेले आहेत. त्यांच्यामध्ये नाणेफेक काही क्षणातच होईल. चला दोन्ही संघनायक नाणेफेक कक्षामध्ये या. आणि ही नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय गोविंदजी बातोशे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न होईल. चला दोन्ही संघनायक वेळ दौडू नका कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. जोपर्यंत संघनायक इथे येतोय पुन्हा एकदा आम्ही घेऊन जातोय समालोचन कक्षामध्ये. लॉंग ऑफ रिझन मध्ये हा गेलेला आपण चेंडू पाहतोय. धावांचा जर विचार केला धावा लागले धावफलकावरती त्या 35 धावा लागलेत धावफलकावरती. आपण 76 धावांचा पाठलाग करतोय. ज्या पद्धतीने फलंदाजी पाहिजे होती त्या पद्धतीने फलंदाजी पाहायला भेटत नाही प्रेक्षकांना. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू फिरवून देण्याचा प्रयत्न करतोय. उंची जास्त आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण जेल खाली येतोय आणि इथं पुन्हा एकदा झटका बसतो चंडिका देवी आराव संघाला. तर धावा लागलेत धावफलकावरती 35 धावा लागलेत धावफलकावरती. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज आहे तर मात्र चेंडू फिरवलाय. चेंडू जातोय आपण पाहतोय सीमा रेषेच्या जवळ. 1 बाउन्स दणदणीत खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे धन्यवाद. तर आजच्या या दिवसामधला दुसरा सामना इथे आपण आहोत. गोविंदजी भातोशे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होते. जय महाराष्ट्र अकल्पे स्थानिक संघ आहे आणि अमरदीप धवळी अर्थात खोपोली परिसरातून आलेला संघ आहे. दोन्ही संघाने आपल्याला हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी मी विनंती करेन साहेब सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. आणि जय महाराष्ट्र अर्थातच या संघाने नाणेफेक जिंकले. या संघाचं हार्दिक अभिनंदन. गणेशजी सरांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये जाऊन आपण स्थानापन्न व्हावं. आपण या ठिकाणी अमूल्य वेळ दवडलात. आपला हार्दिक आभार. नाणेफेक जिंकलीत आपण आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये आपण प्रथम काय पत्करणार. प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा तुमचा प्रयत्न आहे कारण नाणेफेक जिंकण्याचा प्रत्येकजण हे निश्चितच
क्षेत्ररक्षण पत्करता, परंतु तुमचं घरचं मैदान आहे, तर या घरच्या मैदानावर तुम्ही किती धावांपर्यंत योगदान द्याल? 50 ते 55 धावा. घरच्या मैदानावर 50 ते 55. आणि मग सलामीचे 2 फलंदाज? राजेश सपकाळ, सूरज सपकाळ, स्वतः मी और राजेश सपकाळ. तर तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा देऊ म्हणतात. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, आपल्या घरच्या मैदान खेळताना तुम्हाला कसं वाटतं? चांगलं आयोजन असतं आणि खेळायला पण मस्त वाटतं. आणि अर्थात तिसरं पर्व आहे, तिसरं वर्ष आहे, तुम्हाला शुभेच्छा देऊया. तर माझ्यासोबत अर्थातच अमरदीप ढवळी खोपोलीवरून आलेले आहे संघनायक. पाणी मैदानाकडे घेऊन जा प्लीज. तर माझ्यासोबत आहेत, आपल्या वाट्याला मात्र 5 षटके सामन्यामध्ये अर्थातच नाणेफेक हरल्यामुळे इथे मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. तर तुम्ही कशा प्रकारे रोखण्याचा प्रयत्न असेल? पहिले तर आम्ही त्यांना 42 धावा झाल्यात. 42. कमीत कमी स्कोअरमध्ये प्रयत्न करू. कमीत कमी धावांचं मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. पॉवरप्लेची 2 षटकं अतिशय महत्त्वाची असतात. या षटकामध्ये कोणते गोलंदाज 2 असतील? वैभव चायके आणि अंकुश चायके. एवढ्या दूरवरून प्रवास करून तुम्ही या स्पर्धेसाठी आलात, अर्थात खूप चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेविषयी आपण काय सांगाल? पहिले तर मी ओवे कॅम्पचा राजा या मंडळाचे आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. यापूर्वीचा या 3 वर्षाचा जो प्रवास आहे, या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रवास तर पहिल्या वर्षी आम्ही तर इथे टॉप 4मध्ये होतो आणि दुसऱ्या वर्षी आम्ही प्रथमच पहिल्या सामन्यामध्ये हार पत्करावी लागले आम्हाला तिथे. तर यावेळी मात्र पहिला सामना जिंकण्याचा निश्चित तुमचा प्रयत्न असेल. तर तुम्हाला देखील शुभेच्छा देऊ, कारण मैदानामध्ये सामना सुरू आहे. तर हे होते दोन्ही संघ आणि निश्चित जय महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम फलंदाजी पत्करले आणि अमरदीप ढवळी संघाला पेण आल्या संघाला क्षेत्रासाठी आमंत्रित केले. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर काय घडणार पुढच्या सामन्यामध्ये आपण ऐकणार आहोत, परंतु सध्या जाऊया आमचे समालोचक प्रवीण रेवणे सरांकडे. ओव्हर टू प्रवीण रेवणे. धन्यवाद. चालू असलेल्या सामन्याकडे आपण जातोय. चंडिका देवी आराव आणि राजे आराव यांच्यामध्ये आपण सामना पाहतो या मैदानावरती. पंचांचा इशारा होतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. जर विचार केला 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागले धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा लागलेत धावफलकावरती. जाऊया डीजे मास्टर गणेश यांच्याकडे तोपर्यंत. जिंकण्यासाठी तब्बल 33 धावांची आवश्यकता असेल ती चंडिका देवी आराव संघाला. पुन्हा एकदा आता आपण हा चेंडू बघतोय, थोडासा वरकडला लाईनला चेंडू फेकतोय. नक्कीच पंच आमच्याकडे फिरलेत. वाईट चेंडू घोषित केलाय. वाईट चेंडू जर धावांचा जर विचार केला तर धावा लागलेत धावफलकावरती. त्या 44 धावा लागलेत धावफलकावरती. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता ती चंडिका देवी आराव संघाला. आता मात्र बायाचा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न होता. नक्कीच पुन्हा एकदा दुसरा चेंडू या गोलंदाजानं वाईट फेकलाय. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे फिरलेत. काय जी गोलंदाजी पाहिजे ती गोलंदाजी मात्र करत नाही. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या धावा 31 धावांची आवश्यकता. म्हणजे नक्कीच सामना अजूनही कुठं गेला नाही, कारण का क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो. कारण का सामन्यामध्ये जर चांगली फलंदाजी जर केली तर सामना फिरवू शकतो. या ठिकाणी चंडिका देवीचा फलंदाज सत्यम उजव्या हाताचा फलंदाज पुन्हा एकदा राईट ओम द मारा करतोय. फुल टच चेंडू आपण पाहतोय. बॅटची एज घेऊन गेले. चेंडू डिक्लेअर झोन कडे जातोय. पंचांचा इशारा येतोय. हा डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेला. एकच धाव. एका धावाने जर विचार केला धावांचा तर धावा लागले धावफलकावरती. त्या 46 धावा लागले धावफलकावरती. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 30 धावांची आवश्यकता. एक मोठा चमत्कार. हा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतोय. मिड ऑफ रिझन मध्ये डोलवलाय. 1 धाव तर नक्कीच. आता मात्र मला असं दिसतंय चित्र की ज्या पद्धतीने फलंदाजी पाहिजे होती ती फलंदाजी झाली नाही. सामना वाटतं
पूर्णपणे झुकतोय. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या पट्ट्याचा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, पण मात्र प्रयत्न फसतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय. ज्या फलंदाजीची अपेक्षा होती नक्कीच ती अपेक्षा मात्र या मैदानात दिसली नाही. पण काही हरकत नसणार आहे, कारण का ज्या दोन्ही संघाचा जर विचार केला, दोन्ही पण संघ एकाच गावामधले संघ आणि त्या दोन्ही पण संघामध्ये पहिल्याच झुंज लागले आजच्या तिसऱ्या दिवशी. म्हटलं कुठलाही संघ हरला तरी एक संघ आपल्या गावातला पुढे जातोय हे महत्त्वाचं ठरणार आहे ह्या आराव गावासाठी. ज्या पद्धतीने फलंदाजी केली, 75 धावांचा डोंगर उभा केला आणि अक्षरशः 76 धावांचा पाठलाग करताना एक विकेटची झडी लागली एक प्रकारे चंडिकी देवी संघासमोर आपण पाहतोय. ज्या पद्धतीने अपेक्षा होती ती मात्र अपेक्षा प्रेक्षकांची पूर्ण करू शकला नाही. इथं मात्र सत्यमची विकेट जाते चंडिका देवी आराव संघाकडे. जाऊया डीजे मास्टर. फक्त औपचारिकता वाक्य आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन जातोय आणि पुन्हा एकदा झटका बसतो चंडिका देवी आराव संघाला. आणि अशा प्रकारे राजे आराव संघ हा विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. पराभव संघाचं नक्कीच कौतुक, कारण का दोन्ही संघांचं कौतुक करायला लागलं. दोन्ही पण संघ एकाच गावातील आणि एक संघ मात्र या ठिकाणी विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत ओएकमच्या राजा चषकाकडून आणि अक्कलपेठ ग्रामस्थांकडून विजयी संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. लाईनअप मध्ये यायचंय विनंती करतोय, क्षेत्ररक्षणाला पण विनंती करतोय.